पाहुयात पुढची बातमी। रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळालाय। काही वर्षांपूर्वी डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस पडला होता। आता तर केमिकलमुळे MIDC मधील रस्ता आज गुलाबी रंगाचा झालाय। रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारातील केमिकलच्या पाण्यामुळे हा रस्ता गुलाबी झालेला आहे। प्रशासनाकडून नियमांची पायमल्ली होते। आपण प्रत्येक वेळा इंडस्ट्रीजला धारेवर धरतो। चुकी त्यांची आहे, पण जर हे लोक देत सुविधा देत नसतील तर ते तर काय करणार आहे। आता तुम्ही बघितलं हा गटार जे बनवला आहे ना, झिगझॅग गटार बनवला आहे, स्लोप घेतला नाही आहे, त्याच्यामुळे ही सगळ्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये गाळ साठतो, वर्षानुवर्ष साठलेला गाळ आहे, त्याच्यामुळे पण या सगळ्या गोष्टी होतात। आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। ते नेहमी ते लाल मातीचे असतात किंवा काळी मातीचे असतात, मात्र डोंबिवलीमध्ये चक्क जे कॉन्क्रीटचे रस्ते जे आहेत ते गुलाबी झालेले आपल्याला पाहायला मिळत। आपण पाहू शकता की डोंबिवलीचा हा फेज 2 मध्ये हा रस्ता आहे। हा रस्त्यामध्ये संपूर्ण जो हा रस्ता आहे तो चक्क गुलाबी झालेला आहे। 2020ला देखील अशा प्रकारे डोंबिवलीमध्ये रस्ते जे होते ते गुलाबी झाले होते। त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इथे आले होते आणि पाहणी केली होती। त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की जे केमिकलच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ते स्थलांतरित करू। त्यानंतर देखील अनेक डोंबिवलीमध्ये मोठमोठे स्फोट झालेत, अनेक कामगारांचा मृत्यू देखील झालेला आहे। मात्र अद्यापही परिस्थिती आहे तीच आहे। कॅमेरामन स्वप्नील शेजवळसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली।